घ्या. आई मला नको. अगं तुझ्यासाठी नाही, बाळासाठी खायचं ते. श्री तू पण खा. काय झालं? अगं ते तुझ्या पोटातून बाळाला मिळणार आहे, त्याच्या पोटातून नाही. आणि असाही तो नाही खात बदाम वगैरे. आई पण मला खरंच जाणार नाही. अगं हळूहळू सुरुवात कर. आज 2 खा, मग 2-3 दिवसांनी 3 खा, मग हळूहळू वाढवत नाही. श्री तू खाशील का रे? म्हणजे तीही खाईल. खाईन ना. अरे आधी कधी खाल्ले नाहीस म्हणून विचारलं. आधी कधी बापही झालो नाही ना. जानवी खा पटापट. मी भरवतो. हे आता माझ्या हातून एकच. शाबास. अगं सावकाश. बायकांसाठी खूप अवघड असते. उगाच नाही म्हणत आई होणं म्हणजे बाईचा पुनर्जन्म असतो म्हणून. म्हणजे तुम्हाला सगळं माहित होतं. काय आणि मला सांगावंसं नाही वाटलं. हा, कारण ती बातमी घेण्याकरता तू तयार आहेस असं नाही वाटलं मला. म्हणजे काही नाही, जाऊ दे. जाऊ दे. ऐका ना, तुम्हाला काय वाटतं जान्हवीला मुलगा होईल की मुलगी? मला मुलगी आवडेल. नाही मुलगा. मुलगा कशाला? आणखीन एक असा श्रीसारखा गोड गोंडस मुलगा घरात नाही चालणार तुम्हाला? चालेल ना, पण दुसरा गोंडस गोड मुलगा दुसरा व्हायला हवा. पहिली मुलगीच व्हायला हवी. हवी म्हणजे आपल्याला वाटून होत नाही अशी. इच्छाशक्तीवर असतं शरा. तुमचं काय तरीच आहे. तुम्हाला माहितीये आज ना आम्ही श्री आणि जान्हवीची खोली एकदम अशी लख्ख करून टाकली. स्वच्छता मोहीम. आणि आमच्या बरोबर बेबी वंश होत्या. त्या स्वच्छतेचा किती अतिरेक करतात माहितीये ना. त्यांनी ना असं बाथरूमचं असं हँडल धरून दरवाजा उघडला ना तर लगेच हात धुतले. नंतर परत दरवाजा लावताना हँडल धरला तर सॅनिटायझरने हात धुतले. तोपर्यंत चेहऱ्याजवळ पण हात नाही न्यायचा. इकडे हात नको, तिकडे हात नको. त्यांच्या बरोबर काम करताना एका पॉइंटला ना मला काही कळेनासच झालं. मी फक्त त्या सांगत होते तेवढं ऐकत होते. ते पार्लर मध्ये कसं सांभाळत असतील सगळं. आता ना बाळ होईपर्यंत जान्हवीचं काहीही खरं नाहीये. आणि बाळ झाल्यानंतर जान्हवीचं आणि बाळाचं दोघांचं काही खरं नाही. आईजी काय रे श्री? एक विचारायचं होतं. विचार ना. काय झालं? जान्हवी विषयी काही आहे का? हा म्हणजे खूप त्रास होतोय का तिला? हो, तो आता होणारच ना. डॉक्टरांनी कल्पना दिलीच आहे आपल्याला. म्हणजे उलट्या, मळमळणं, मॉर्निंग सिकनेस, मूड स्विंग्स हे सगळं चालूच आहे तिचं. त्रास होतोच रे या दिवसात. त्याचं एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. नाही, मला त्याचं टेन्शन नाही आलंय. मग मला थोडी भीती वाटते. कशाची? जान्हवीला आता पावसात भिजायचं. पावसात? हो. अरे आता पावसात भिजून कसं चालेल? भिजली, आजारी पडली तर केवढ्याला पडेल आपल्याला.
नाही, आणि वर औषधं पण देता येणार नाहीत आता. पावसात भिजून कसं चालेल? हो ना, मलाही तेच वाटतंय. मग मग काय चिडलीच एकदम माझ्यावर. हं. मला तर काही कळतच नाहीये की आता काय करायचं. मी बोलू का तिच्याशी? नाही नाही, नको. असं कर, तिला गाडीतून ने बाहेर. गाडीत बसून बघ म्हणावं पाऊस, पण भिजू भिजू नकोस बाई. पण म्हणजे अगदी 2 मिनिटं पण नाही चालणार. नको रे, कशाला उगाच विषाची परीक्षा पाहिजे. आणि या पहिल्या 2-3 महिन्यात जरा जपावंच लागतं. आईजी, म्हणजे पावसात भिजणं वगैरे सगळं राहू दे. या अशा अवस्थेत एखाद्या बाईला सर्दी पडसं झालं तर काय करायचं? घरगुती उपाय करतात, म्हणजे सुंठीचा लेप लावणं, वाफ वगैरे घेणं. पण अँटीबायोटिक्स वगैरे देत नाहीत डॉक्टर. म्हणजे माझी खात्री नाहीये तशी, पण मला वाटतं देत नसावेत. काय झालं? कसला विचार करतोयस? नाही, आता हे सगळं जान्हवीला कसं समजवायचं याचा विचार चाललाय. हट्ट धरून बसले ग, मला पावसात भिजायचंय भिजायचंय. आता बघूया. काय? तू बरी आहेस ना? तू काय बोलतेस तुला कळतंय का? तुला पावसात भिजायचंय प्रेग्नंट असताना. मला कंट्रोलच होत नाहीये ग. तू आजारी पडलीस तर अल्टिमेटली बाळालाही त्रास होईल त्याचा. अगं पण मी नाही पडणार आजारी. आणि मला असं 1-2 तास नाही जायचंय पावसात. फक्त जायचंय आणि परत यायचंय. पण मला खूप आतून वाटतंय ग. पावसाच्या सरी अशा तोंडावर घ्याव्यात. सरींच्या त्या गार गार स्पर्शासाठी ना आसुसल्यासारखं वाटतंय मला. एवढी एखाद्या गोष्टीची ओढ कधीच वाटली नव्हती मला. आणि ना बाहेर पडणाऱ्या पावसाकडे बघून ना खूप कासावीस व्हायला होतंय मला. मला पावसात जायचंय. ए जान्हवी, तुला पावसाचे डोळे लागलेत की काय? माहित नाही. तुझ्या बाळाला पाऊस आवडतो दिसतोय. तसंच दिसतंय. कारण मला कधीच पावसात भिजायला वगैरे नाही आवडायचं. श्रीला आवडतं. तुझं बाळ बापाच्या वळणावर जाणार असं दिसतंय. मला आवडेलच ते. 5 मिनिटं जरी गेले ना पावसात तरी मला बरं वाटेल ग. मग तू जिजूला जाऊन विचार, तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. आणि मला विचारशील तर माझ्या ताईच्या अनुभवावरून मला असं वाटतं की तू याच्या फंदात अजिबात पडू नयेस. कशाला उगाच प्रॉब्लेम? नाही होणार ना काही प्रॉब्लेम. तेच तर सांगते मी. अरे पण जान्हवीला कधीच पावसात भिजायला आवडायचं नाही. मलाही त्याचंच आश्चर्य वाटतंय. कमाल आहे. ए, अचानक काय पावसात भिजायचंय तिला? म्हणजे इतक्या आर्जवीनं तिनं माझ्याकडे आजवर काही मागितलेलं नाही. आणि आता ती जे काही मागते ते देणं मला शक्य नाहीये. बरं, तिचं मनही दुखवू शकत नाही. त्यामुळे ना सगळं असं. श्री, तू एकदा जान्हवीशी बोलून बघ ना. समंजस मुलगी आहे ती, समजून घे. मनीष, तिच्यातनं आता बदल होत आहे. म्हणजे ती समंजस मुलगी तर आहेच, पण आता ना तिच्यात शारीरिक आणि मानसिक बदल सुद्धा होत आहे. म्हणजे तिचं आत्ताच हे असं चिडणं, वैतागणं, त्रागा, हे सगळं टेम्पररी आहे, तात्पुरतं आहे. पण आतून तिच्यात एक स्टॅबिलिटी आहे. कदाचित आई होते ना म्हणून असेल. पण आता ना एक स्थिरता आली आहे, थोडीशी ती मंदावली आहे. आणि तिची ही अवस्था सुद्धा मला खूप आवडते, खूप आकर्षक वाटते मला. म्हणजे माझ्या बायकोचं एक आईमध्ये होणारं ट्रान्सफॉर्मेशन बघतोय.
पुन्हा नव्यानं प्रेमात पडतोय मी तिच्या. आता ना मला ती माझी बायको यापेक्षा खूप जास्त जवळची वाटते, माझ्या बाळाची आई. म्हणजे आमच्यात ना काहीतरी एक अदृश्य असा धागा विणला जातो, कधी न तुटणारा. हातात हात घेऊन सुरू झालेला हा मैत्रीचा प्रवास आता आई बाबा या डेस्टिनेशन वर पोहोचलाय. आणि ही सगळी प्रोसेस इतकी इंटरेस्टिंग असेल असं मला वाटलंच नव्हतं रे. म्हणजे तिच्यामध्ये मी एक आई म्हणून होणारी डेव्हलपमेंट पाहतोय ना, तशीच माझ्यामध्ये एक बाप म्हणून होणारी डेव्हलपमेंटही पाहतो. श्री, तुम्ही दोघं खूप लकी आहात, कारण तुम्ही कायम असे एका पेजवर असता. आय एम रिअली हॅपी फॉर यू. रादर आय एम रिअली हॅपी फॉर बोथ ऑफ यू. श्री, हे असं खूप कमी लोकांच्या नशिबात असतं. आलो. वय वाढली तरी अक्कल काही येत नाही. उगीच आपलं आपण मोठे होतो. अरे दिवस कसले, काय चाललंय, किती रोगराई पसरलेली आहे, काही कशाचं म्हणजे कशाचं काही नाही. जसं आपलं मनाला वाटेल ना तसं वागत राहायचं. काय बोलू तरी काय पण आता. आणि मी बोललेला ऐकणार आहे कोण? ठिकेचे डोहाळे लागले जानूला. काय झालं? ती गीता भेटली होती. बर, मग सांगत होती ती काय? जानूला म्हणे पावसात भिजायचंय. पावसात? नाही तर काय. अहो एवढी शहाणी मुलगी ही असं कसं काय वागू शकते? पोटात पोर आहे याचं तरी भान ठेवायला हवं का नको? का आपला आली लहर आणि केला कहर असं वागून चालतं होय? तिच्या वागण्याचा फटका त्या लेकराला बसला म्हणजे केवढ्याला पडेल आपल्याला? नाही नाही, बोला तुम्ही जानूशी. तिला म्हणावं भलते सलते काही प्रताप करू नकोस. देवाने दिले आपल्याला सुख तर स्वतःचीच नजर लावू नकोस म्हणावं आपल्या सुखाला. ही हवा काही चांगली आहे का? चांगली धट्टी कट्टी माणसं पण पावसात जायला घाबरतात. आणि ही पोटुशी बाई, हिला पावसात जाऊन भिजायचंय. मूर्खपणा नुसता. आणि मला एक कळत नाही, तिच्या सासरच्यांना कळत नाही का? हा, का आपल्या आजा आणि पणजा होणार आहेत म्हणून त्याही वेड्यासारख्या नाचत फिरतायत? हो हो, तू तुझ्या तोंडाला लगाम घाल जरा. हे ऐकून ना माझ्या जीवाचा थरकाप व्हायला लागले. हे काय आहे भलतं सलतं? मी बोलतो तिच्याशी. नुसते बोलू नका, चांगलं खडसवा तिला. बघतो. तुम्हाला नसेल जमणार ना तर मला सांगा. चांगली खरडपट्टी काढते तिची. म्हणावं पोर आहे आता पोटात, वाटेल तसं वागून चालणार नाही. आई होणं म्हणजे काही सोपं काम नाहीये. पावला पावलाला त्याग करावा लागतो आईला. पुरे, मी बोलतो म्हटलं ना. बोलतो मी तिच्याशी. बोलतो. बोलाल तेव्हा ना, मस्त बोलत राहा. बोलाल की नाही? आई आजी पण बोलल्या माझ्याशी. काय? पावसात भिजू नको म्हणून. ओ, ऍक्च्युली ते मीच तिला विचारलं होतं. सॉरी. ए श्री, ऐक ना, पण मला वाटतंय मला खरंच काही नाही होणार. अगं जान्हवी, श्री, मला ना असा पाऊस चेहऱ्यावर घ्यावासा वाटतोय, फक्त एकदाच. आणि मला हे कोणापासून लपवून नाही करायचंय. पण त्याची गरजच नाहीये. पण मग सगळेच नाही म्हणतायत मला. हे तुझ्या काय? बाबा, हॅलो. हा जानू बाळा, कशी आहेस तू? मी छान आहे बाबा, तुम्ही कसे आहात? मी मजेत. तू घरी पोचलीस का? पोचले. म्हणजे बोलता येईल ना आता? हो. काय झालं, बोला ना. काही झालं असं नाही ग, पण माझ्या कानावर आलं की काय? तुला म्हणे पावसात भिजायचंय.
तुम्हाला कोणी सांगितलं? कला म्हणत होती, तिला गीताने सांगितलं म्हणे. पण बाळा, तू भिजलीस, मग आजारी पडलीस तर सगळ्यांनाच त्रास होईल की नाही? मग कशाला उगाच आपण नको ते धाडस करायचं? इथे न भिजता सुद्धा माणसं आजारी पडतायत सर्दी पडशाने. उगाच पुन्हा तू भिजलीस तर आजाराला निमंत्रण. आणि आता हे बघ, आता 2 जीवांची आहेस तू. फक्त स्वतःपुरता विचार नाही करून चालणार. नको असं काही करू. बाबा, पण मला जे वाटलं ते मी नुसतं बोलून दाखवलं. घरच्यांना विचारल्याशिवाय मी काहीच करणार नव्हते. तुझ्या घरचे सुद्धा नाही परवानगी देणार, बघ तू. हो, आई आजी पण म्हणाल्याच आहेत नको म्हणून. अगं, पावसात भिजायला अख्खं आयुष्य पडलंय. पाऊस काय कुठे जात नाही, आपण कुठे जात नाही. पण आता बाळाच्या दृष्टीने जरा पटतंय का तुला? हो बाबा. हा, बाकी सगळं ठीक आहे ना? हो, एकदम छान. चला ठेवू मग फोन. काळजी घ्या तुम्ही. मी एकदम मस्त मजेत आहे ग. माझी नको काळजी करूस तू. तू आता तुझी स्वतःची काळजी घे. वेळच्या वेळी जेवणं, झोपणं, व्यायाम, स्वतःकडे लक्ष दे. हो बाबा. चला, आणि जावई बापूंना विचारलंय म्हणून सांग. गुड नाईट. गुड नाईट. मला पावसात जाताच येणार नाहीये, कारण कुणालाच वाटत नाहीये मी पावसात जावं. मलाच का वाटतंय जावं असं. वहिनी, लागला का फोन? नाही ग, केव्हाचा ट्राय करते फोन. अहो, पण तुम्ही कशाला काळजी करताय? पाऊस इथे पडतोय, तिथे नाही. इंदे, मस्त चहा केलाय भाऊजीने आलं घालून. वा. अगं, पाऊस पडायला लागला ना की भाऊजींना लागतोच आल्याचा चहा. पण खूपच वाढलाय ना पाऊस. शिवाय मुंबईचा पाऊस म्हणजे ना अति असतो अगदी. अरे, सकाळी सकाळी कुठे निघालात तुम्ही? जरा महत्वाचं काम आहे. कसलं काम? आहे महत्वाचं. अरे, नाश्ता तर करून जा. नाही, परत आल्यानंतर करतो ना. अरे, आल्यावर म्हणजे काय? आणि जान्हवीला कुठे नेतोस पावसा पाण्याचं? आई, मी आहे तिच्या बरोबर. अरे, पण कशाला पावसाचं बाहेर पडायचं बाळा? गाडीने चाललोय आम्ही. अरे, पण नको. ऐक श्री. ऐक मोठी आई, घड्याळ लावून अर्ध्या तासात परत येतो. हा, चल निघूया. येतो. अरे, येतो. जा. येतो, लगेच येतो. श्री, लगेच येतो. जान्हवी. बहिणी, हा मुलगा ना अजिबात ऐकत नाही. हो ना, पण जाऊ दे. श्री गेला ना बरोबर, काळजी नको करूया आपण. बरं, आईंशी बोलून घ्या ना ते चोरोटीचं. हो, बोलते आज.
काय ग, तुला पण भिजायचंय? तू असं कुठे म्हणाली होतीस की तुला भिजायचंय? तू म्हणाली होतीस की तुला फक्त पावसात यायचंय. हा, आता तू गाडीत शांतपणे बसून राहा. तुझी इच्छा मी पूर्ण करतो. ओके, मी तुझा बेटर हाफ आहे की नाही, त्यामुळे आता मी भिजतो, तू शांतपणे गाडीत बसून राहा. काय लगेच तो कसा चेहरा केलाय? उतर. एक मिनिट टोपी घाल.